नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयला घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितलाय व जो सल्ला आपण सर्वांनी सध्या टायटलमध्ये वाचलाय, जो सल्ला मान्य केल्याने आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार आहे 100% फायदा। मग असा कोणता तो सल्ला की जो सल्ला मान्य केल्याने आपल्या सर्वांचा होणार आहे फायदा? तर लक्षात घ्या मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आता आपण सर्वांनी 15 मार्च नंतरच करायला पाहिजे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री। जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांचा होणार आहे आता 100% फायदा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारतोय की 15 मार्च नंतरच सोयाबीनची विक्री ही का करायची? आणि 15 मार्च नंतर जर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री समजा केली तर आपला कशा पद्धतीनं होऊ शकतो इथं फायदा? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तरे। जर आपल्याला सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला मान्य केल्याने आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होणारे फायदा। मग सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी हा सल्ला कोणता आहे? तर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी जो सल्ला आहे त्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी 15 मार्च नंतरच करायला हवी सोयाबीनची विक्री। आणि जर आपण सर्वांनी असं केलं तर गॅरंटीनं सांगतो आपल्या सर्वांचा असं केल्यामुळं होणार आहे 100% फायदा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो विचारतोय की 15 मार्च नंतर सोयाबीनची विक्री ही का करायची आणि 15 मार्च नंतर सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा कसा होणार? चला या महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे आता आपणास देतो। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा घसरलाय। मागच्या 2 दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात 100 रुपयांची घसरण होऊन बाजारभाव पातळी 4,900 ते 5,300च्या दरम्यान पोहोचली। पण अशा परिस्थितीमध्ये पॅनिक सेलिंग वाढण्याची भीती असल्यामुळे आपल्या सर्वांना सल्ला दिला जात आहे की आपण सर्वांनी 15 मार्चपर्यंत सोयाबीनची विक्री करायचीच नाही आणि विक्री ही 15 मार्च नंतरच करायची। आता तुम्हाला हे समजावून सांगतो की 15 मार्च नंतरच सोयाबीनची विक्री का करायची? तर लक्षात घ्या मित्रांनो, भारत काय बाहेरील देशातून सोयाबीनची आयात करत नाही आणि भारताचं सोयाबीन नॉन जीएम आहे। अशा परिस्थितीमध्ये भारताला जी सोयाबीन निर्यात करायची असते ती नॉन जीएम सोयाबीनचीच असते। अशा परिस्थितीमध्ये भारत इतर देशांवरती सोयाबीन बाबतीत तरी कमीत कमी अवलंबून नाही। पण यंदाच्या वर्षी देशाची निर्यात वाढत आहे आणि त्या तुलनेमध्ये देशामध्ये सोयाबीनचा पुरवठा हा फार कमी आहे। अशा परिस्थितीमध्ये भविष्यात मागणी वाढत जाणार परंतु पुरवठा कमी असल्यामुळे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार। हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आणणार। यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला भविष्यात 6,000 पार होताना तर दिसणार, पण जून ते सप्टेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव 7,000ला सुद्धा गवसणी घालताना दिसू शकतो। याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती केली जात आहे की आपण सर्वांनी जर घाई गडबडीत सध्या सोयाबीन न विकता 15 मार्च नंतरच सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला तर कमीत कमी आपल्या सर्वांना 500 रुपये प्रति क्विंटलचा या ठिकाणी होऊ शकतो फायदा। म्हणून आपणास कळकळीची विनंती आहे की आपण पॅनिक सेलिंग टाळा, सध्या सोयाबीन विक्री करू नका, 15 मार्च नंतरच करा सोयाबीनची विक्री, ती देखील एकदाच न करता टप्प्याटप्प्यात करा। भविष्यात देशात सोयाबीनचे बाजारभाव मग कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा।
चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.